नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं तुमचं आयटी फॅमिलीमध्ये हार्दिक स्वागत आहे। बघा, आजचा टॉपिक आपला जो आहे तो अभ्यास कसा करायचा हा टॉपिक आहे। एग्जाम निघलेली आहे, जागा किती येणार आहेत? अंदाजे 1000 ते 1500च्या मध्ये जागा येण्याची शक्यता आहे। आणखीन मी तुम्हाला सांगतो की आता अभ्यास करायचा, अभ्यासाला सुरुवात कुणी कुणी केली असेल, कुणी नसेल, ओके, भरपूर जणांनी सुरुवात केली नसेल तर अभ्यास किंवा केली असेल तेव्हा तुम्ही बघा की आज या व्हिडिओमध्ये मी जे सांगतोय ते आपण केलंय का? नसेल केलं तरी अभ्यास करताना आपला वे कुठेतरी चुकतोय। कट ऑफ किती होता, काय होता याच्याकडे लक्ष देऊ नका, कारण ह्या वेळेचा कट ऑफ काहीतरी वेगळा असणार आहे, कारण जागा कमी असणार आहेत, त्या दुसऱ्या कट ऑफ वर डिपेंड राहिलात। तुम्ही कोण म्हणत होते की 47 कट ऑफ लागला, 51 कट ऑफ लागला, 23 कट ऑफ लागला। अरे बाळांनो, ते कट ऑफ कधीचे, 4 वर्षापूर्वीचे। आता तुमचे कॉम्पिटिशन किती वाढलंय, स्पर्धेचं युग आहे हे, त्यामुळं कट ऑफ जागा पण कमी आहेत, त्यामुळं कट ऑफ हाय जायचा का किती जाईल याकडे लक्ष देऊ नका। अभ्यास कोणत्या वेळी करायचा हे तुम्हाला माहिती पाहिजे। मग अभ्यास करताना तुम्हाला सगळ्यात आधी अभ्यास करताना तुम्हाला माहित पाहिजे की पेपरचं विश्लेषण माहित पाहिजे। मग पेपर कुठनं काय येतो बघा, ही जेव्हा तुम्ही अभ्यास करता तेव्हा जर पहिल्यांदा तुम्ही प्रिपरेशन करत असला तर तुम्हाला टेक्निकल नॉलेज म्हणजे आयटीआय मध्ये तुम्ही जे काही अभ्यास केलेला आहे तो जो आहे त्याच्यावर प्रश्न किती असतील, प्रश्न जे असतील ते 50 प्रश्न असतील, प्रत्येकी प्रश्न 2.2 मार्क्सला असेल आणि हा पूर्ण मिळून 110 मार्क्स असतील। बघा, हे पूर्ण म्हणजे तुमचा जो टेक्निकल जो आहे, बघा मी तुम्हाला काय सांगतोय, जो टेक्निकल जो पोर्शन आहे तो किती मार्काचा प्रश्न किती आहे? 50। 2.2 मार्काला बघा, एक कितीला आहे? 2.2 ह्या मार्काचा प्रश्न आहे, ते मिळून 110 होतात। ओके, हे झाला टेक्निकल। त्यानंतर तुम्हाला अजून मराठीचे प्रश्न 20, प्रत्येक प्रश्न अर्ध्या मार्काला। बघा नीट लक्ष द्या, पेपर कसा आहे, मराठीचे प्रश्न किती असतात? 20 असतात, प्रत्येक प्रश्न किती मार्काला असतो? अर्ध्या मार्काला, 10 मार्क्स। त्यानंतर बुद्धिमत्ता चाचणी, बरोबर आहे का? बुद्धिमत्ता हे जे प्रश्न असतात 40, बघा हे जे प्रश्न किती असतात? 40। एक प्रश्न अर्ध्या मार्काला, हे जे मार्क होतात 20 मार्क्स। ओके, आणि त्यानंतर अंकगणित त्याचे प्रश्न 20, प्रत्येक प्रश्न 1 मार्काला, हे जे 10 प्रश्न, ह्या टोटल तुमचा पेपर असतो 150 मार्काला। बघा, हा टोटल जो पेपर आहे तुमचा, जो पेपर होणार आहे ट्रान्सकोचा, महापारेषण, टेक्निशियन, तंत्रज्ञ 4चा, म्हणजे सगळ्यात जास्त वेटेज कशाला आहे रे? टेक्निकलला आहे। मग तुम्हाला अभ्यास करताना काय लक्षात ठेवायचंय? मला टेक्निकल एकदम परफेक्ट करायचंय। त्यासोबतच मला दररोज, जर मला दिवसाचा मी 2-4 तास अभ्यास करत असेल तर मला 3 तास अभ्यास हा कशाचा करायचा आहे? टेक्निकलचा, आणि 1 तास अभ्यास कसा करायचा आहे? नॉन टेक्निकलचा। नाहीतर मला मराठी जास्त येते म्हणून दिवसभर मराठीच करायचा, तर तुम्हाला मार्क्सवादी अभ्यास करायचा आहे। परीक्षेत जर सिलेक्ट व्हायचं असेल बाळांनो तर तुम्हाला मार्क्सवादी अभ्यास करायचा आहे, एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करायचा आहे। त्यामुळे त्याचं अनालिसिस असणं भरपूर महत्त्वाचं आहे। कोणाला किती वेटेज आहे त्यानुसार टायमिंगचं डिवायडेशन करा अभ्यास करताना, कारण कोणी जॉब करत असेल, जॉब करत करत कोणी काय करत असेल रे? अभ्यास करत असेल। ह्या सर्व गोष्टींचं तुम्हाला मॅनेज करता आलं पाहिजे। मग मला सांगा रे, टेक्निकल 50 प्रश्न आहेत आणि त्याला बघा किती मार्क आहेत? जास्त मार्क्स आहेत। आणि ह्याला बघा, मराठीला जास्त प्रश्न आहेत, कमी मार्क आहेत, बुद्धिमत्ताला जास्त प्रश्न आहेत, कमी मार्क्स आहेत, बरोबर आहे का? म्हणजे टेक्निकल हा जो पोर्शन आहे तो तुम्हाला सगळ्यात जास्त मार्क्स आणून देऊ शकतो। आता ह्या 150 मार्क्स जे आहेत, ह्या 150 मार्कला कन्वर्ट करतात 90 मार्क्स मध्ये। कशाला?
150 पैकी 150 असले तर 90 मिळणार. 150चं कन्वर्जन 150 ला 90 पैकी मध्ये कन्वर्ट करतात. किती पैकी मध्ये? 90 पैकी मध्ये. 150 तुम्हाला सपोज जर 150 मार्क पडले तर तुम्हाला 90 मार्क पडले 90 पैकी, म्हणजे ह्या 150 मार्काला 90 मार्क मध्ये कन्वर्ट करतात. आणि उरले तुमचे किती रे? 10 मार्क्स. आणि हे 10 मार्क्स हे जे आहेत तुम्ही इंटर्नशिप केलेले आहे ट्रान्सको मध्ये. बघा मी तुम्हाला काय सांगतोय, इंटर्नशिप केलेली आहे ट्रान्सको मध्ये, त्यांना हे 10 पैकी 10 मार्क मिळतात आणि हा पेपर मग 100 पैकी होतो. म्हणजे तुमचा लेखी पेपरचा मार्क किती होतात रे? 150 मार्काला किती मार्कामध्ये कन्वर्ट करतात? 90 मार्कामध्ये कन्वर्ट करतात. हा सरळ सोपा तुम्हाला कळालं, परीक्षेचं स्वरूप कळालं. आता पेपरचं विश्लेषण बघणार आहे. सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे. इतक्या इनडेप्थ मध्ये कुणीही तुम्हाला विश्लेषण सांगू शकत नाही. आतापासून तुम्ही 2 ते 4-5 मिनिटं तुम्ही नीट लक्ष द्या, वही पेन काढून बघा, बसा की कोणत्या टॉपिकवर कुठनं क्वेश्चन विचारला होता. आणि हे विश्लेषण जर प्रॉपर केलं तुम्ही तर मला वाटतंय की तुम्हाला, आणि मी तुम्हाला सांगणार आहे टेक्निकलचं विश्लेषण. आजचा जो टॉपिक आहे आपला की पेपरचं विश्लेषण, हे झाला पेपर कसा असतो, बरोबर आहे का. आता टेक्निकलचं विश्लेषण. टेक्निकलच्या विश्लेषण मध्ये मी विश्लेषण केलं, कालपासून विश्लेषण करत होतो. तर विश्लेषण मध्ये मला असं आढळलं की जे विश्लेषण आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडे कोणकोणते विषय आहेत ह्या विषयानुसार मी हे करतो. आपण पेडमध्ये आपला जो पेड कोर्स आहे त्यामध्ये पण चालू आहे बघा. इलेक्ट्रॉनिक्स जे की आपल्या सगळ्यांना अवघड जातं, बरोबर आहे का रे. म्हणजे बीजेटी, पी एन जंक्शन डायोड, पी टाईप, इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर, एन टाईप, बरोबर आहे का. आमचे दुसरे सर शिकवतात, सुजित सर, बरोबर आहे का. त्यांचे व्हिडिओ पण आहेत याबद्दल, इलेक्ट्रॉनिक्स बद्दल, ते पण बघा. बघा हा एक. दुसरा जो आहे सब्जेक्ट डिजिटल. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. ह्या डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये बाळांनो, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये गेट्स आले सगळे तुमचे, अँड गेट, ऑर गेट, बेसिक गेट्स सगळे, किंवा ट्रूथ टेबल त्यांचं फंक्शनिंग, त्यांचं लॉजिक, हे सगळं कशात आलं रे? डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. ओके. तिसरा जो सब्जेक्ट आहे तो आहे बेसिक इलेक्ट्रिकल. बेसिक इलेक्ट्रिकल. चौथा जो सब्जेक्ट आहे पॉवर सिस्टम. पॉवर सिस्टम. ओके. आणि नेक्स्ट जो टॉपिक आहे तो आहे मशीन. ओके, मशीन. 6वा जो टॉपिक आहे वायरिंग व अर्थिंग, बरोबर आहे का. अर्थिंग. त्यानंतर 7वा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये आपण मिसेलेनियस घेणार आहेत. मिसेलेनियस म्हणजे कोणता टॉपिक? मिसेलेनियस म्हणजे राहिलेले सगळे छोटे लाईट्स, हे ते, बरोबर आहे का. इल्युमिनेशन, हिटिंग, वेल्डिंग, बरोबर आहे का. हे सगळे टॉपिक घेणार आहेत. आता बघा हे मेन सब्जेक्ट आहेत, कोअर सब्जेक्ट आहेत. इलेक्ट्रॉनिक्स, डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स, बेसिक इलेक्ट्रिकल, पॉवर सिस्टम, मशीन्स. हे महत्त्वाचे टॉपिक आहेत. एवढ्या टॉपिकवरच तुमचा पेपर डिझाईन केलेला आहे. एवढे जा 6 टॉपिक लिहिलेत ना, ह्या 6 टॉपिकहून 47 मार्काचा पेपर डिझाईन झालेत. आणि इतर मधनं हे 3 मार्क आलेले आहेत. इतर मधनं हे 3 मार्क आलेले. मग ह्या टॉपिक मधनं कुठनं कोणता क्वेश्चन आलता हे महत्त्वाचं आहे तुम्हाला. बघा इलेक्ट्रॉनिक्स घेतलं, माझ्यापेक्षा जास्त सर सांगतील तुम्हाला. ह्यामध्ये एक लेक्चर सर घेतील की इलेक्ट्रॉनिक्स किती करायचं, काय करायचं. बघा इलेक्ट्रॉनिक्समध्ये टोटल हे जे प्रश्न आहेत इलेक्ट्रॉनिक्स मधनं, हे 16 प्रश्न आलते. किती आलते रे? 16 प्रश्न इलेक्ट्रॉनिक्स मधनं डिझाईन केलते. मग इलेक्ट्रॉनिक्स मध्ये कोणकोणते टॉपिक्स येत आहेत सर? इलेक्ट्रॉनिक्स मध्ये येतो तुमचा डायोड पासनं, डायोडचे टाईप, मग ट्रायॅक, तुमचा काय डायॅक, परत वेक्टर डायोड, झनर डायोड, परत बीजेटी, एफईटी, मॉसफेट, परत त्यांचं ॲम्प्लिफायर, त्यापासून बनवलेले ॲम्प्लिफायर, कॉमन इमिटर, कॉमन बेस, कॉमन कलेक्टर ॲम्प्लिफायर, हे सगळं जे आहे, किंवा तुमचं रेक्टिफायर सर्किट,
ते मी शिकवतो. रेक्टिफायर सर्किट्स असतील, हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर, त्यांचे स्पेसिफिकेशन, हे जेवढा काही सिलेबस सांगितला ह्या सिलेबस वरनच ह्याचं क्वेश्चन डिझाईन झालते. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स हा जो सब्जेक्ट आहे तो 16 प्रश्न देऊन गेलता जेव्हा पेपर झाला. नीट अनालिसिस करा, पेपर तुम्ही वाचलाय पण कोणता सब्जेक्ट किती आहे. आणि इलेक्ट्रॉनिक्स बघा इथं कट ऑफ मध्ये कशामुळे कमी लागला असेल माझा अंदाज आहे, कारण आपण जो इलेक्ट्रिकलचा माणूस आहे तो इलेक्ट्रॉनिक्सला स्किप करत असतो. पण इलेक्ट्रॉनिक्सचे जास्त क्वेश्चन हल्ली मी बघतो एई जेई मध्ये पण इलेक्ट्रॉनिक्सचे जास्त क्वेश्चन विचारतात. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्सला स्किप करू नका. ज्यांनी तेव्हा स्किप केला होता ते आउट ऑफ झालते. बेसिक आहे इलेक्ट्रॉनिक्स, बेसिक आहे. तुम्ही जर सुजित सरांच्या कोर्समध्ये गेलात तिथं जर एकदा ऐकलं ना तुम्ही डोळं झाकून क्वेश्चन सोडवताल. एवढा सिंपल भाषेत मराठीत सुटसुटीत सरांनी शिकवलेलं आहे. त्यामुळे त्याचं टेन्शन घेऊ नका. हा झाले 16 प्रश्न. बघा डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये काय तर गेट्स येतात, अँड गेट, ऑर गेट, एक्सऑर गेट, त्यांचं ट्रूथ टेबल, त्यांचं लॉजिक, त्यांचा सिम्बॉल. हे सिम्बॉल कधी कधी पण विचारतात, बरोबर आहे का. कोणत्या त्यांचं चित्र दाखवतात, हा कोणता गेट आहे, किंवा ट्रूथ टेबल देतात. 1 1 दिलं तो 1 देतोय, बरोबर आहे का. हा गेट कोणता असं तुम्हाला ट्रूथ टेबल देतात. हे जे 3 प्रश्न आलते बघा, नीट लक्ष ठेवा, 3 प्रश्न आलते. आता त्यानंतर बघा बेसिक इलेक्ट्रिकल. बघा बेसिक इलेक्ट्रिकल मध्ये काय येतं रे, तुमचा रेजिस्टन्स येतो, सिरीज, पॅरलल, एसी सर्किट येतं, त्याच्यामध्ये आरएमएस व्हॅल्यू येते, ॲव्हरेज व्हॅल्यू येते, त्यामध्ये अपॅरंट पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर, बरोबर आहे का. हे सगळ्या पॉवर येतात, पॉवर कॅल्क्युलेशन. ओके, म्हणजे तुम्हाला हे सगळं, किंवा कॅपॅसिटर कितने पुढे जातो, करंट कितने पुढे असतो 90 डिग्रीने, इंडक्टरचा करंट किती असतो, बरोबर आहे का. करंटला कोणता, ह्या इंडक्टर, कॅपॅसिटर, हे सगळं तुम्हाला कशामध्ये रे बेसिक्स मध्ये येणार आहे. आणि ह्या बेसिक मधनं 8 प्रश्न आलते, सॉरी किती 8 प्रश्न आलते. हे नीट लक्षात ठेवा. बेसिक पण त्यापाठोपाठ भरपूर महत्वाचा सब्जेक्ट आहे. बघा इथनं तुमचा निम्मा पेपर डिझाईन झालता 3 ह्याच्यावरनं 16 आणि 3 19 आणि 8 27 प्रश्नांचा पेपर ह्या 3 विषयामधनं डिझाईन केलता. त्यामुळे मी तुम्हाला आधीच सांगत होतो की आम्ही बघा पेडमध्ये पण इलेक्ट्रॉनिक्सचे आधी व्हिडिओज अपलोड केलेत, अनालिसिस करूनच अपलोड केले. इलेक्ट्रॉनिक्स भरपूर महत्वाचा आहे आणि तुम्ही गाळताय. आपला पेडमध्ये फक्त पॉवर काय मशीन्स राहिलेला आहे, तो पण आजपासून मी शूट करायला सुरुवात केलेला आहे, बरोबर आहे का. पॉवर सिस्टम बघा रे, पॉवर सिस्टम मध्ये काय आहे रे, पॉवर सिस्टम मध्ये फक्त पॉवर सिस्टम मधून केबलवर एक क्वेश्चन आलता. केबलवर किती, फक्त एक अख्ख्या पॉवर सिस्टम मध्ये. त्यामध्ये ट्रान्समिशन आहे, डिस्ट्रीब्युशन आहे, पॉवर जनरेशन आहे. असं नाही की पॉवर सिस्टीमवरनं प्रश्न विचारणार नाहीत, पॉवर सिस्टीमवरनं प्रश्न विचारतील. नीट लक्षात ठेवा. पॉवर सिस्टीमवरनं प्रश्न विचारतील, पण पॉवर सिस्टीमवरनं केबलवरनं फक्त एकच क्वेश्चन आलता त्या वर्षी. या वर्षी असं समजू नका की पॉवर सिस्टीमला वेटेज हा कोर सब्जेक्ट आहे, कधी पण जास्त मार्काला पण विचारू शकतात. त्यामुळे तुम्ही प्रेफरन्स देताना पॉवर सिस्टीमला पण द्या, पण आधी तुम्हाला जे जास्त मार्काला पडलेलं आहे त्याला तुम्हाला आधी प्रेफरन्स द्यावा लागेल. ओके. मशीन जे आहेत, मशीनमध्ये तुमचा ट्रान्सफॉर्मर आहे, सिंक्रोनस मशीन आहे, परत 3 फेज इंडक्शन मोटार आहे, सिंगल फेज मोटार आहे, बरोबर आहे का. ह्या सगळी मशीन आहे, डीसी मशीन्स आहेत. ह्या सगळ्या मशीन्सवरनं आपल्याला जे आहेत 7 प्रश्न पडले होते. काय पडले होते, सगळ्या मशीन मधनं 7 प्रश्न. म्हणजे मशीन पण चांगला महत्वाचा विषय आहे. त्यामुळे मशीन जो राहिलेला आहे तो आपण कव्हर करणारच आहेत. पॉवर सिस्टीम मध्ये काय राहिले ते पण बघून मी कव्हर करणार आहे. स्विच गिअर अँड प्रोटेक्शन मध्ये काय आपल्याला आणखीन देता येतंय, सिम्बॉलिक काय देता येतं, हे सगळं आपण बघणार आहेत. वायरिंग बघा, वायरिंग आणि अर्थिंग हे महत्वाचं आहे. ह्या 2 टॉपिकवर जे आहेत हे 7 प्रश्न पडलेले आहेत. कोणती वायरिंग असते, कशाला कोणती वायरिंग, अर्थिंग कुठं असते, बरोबर आहे का. ही कोणती अर्थिंग आहे आकृती देऊन, पाईप अर्थिंगला काय काय यूज करतात, किंवा मातीमध्ये काय काय असलं पाहिजे, बरोबर आहे का. अर्थिंग देताना काय कंपोनंट असले पाहिजेत, कंडिशन काय आहेत, गुड अर्थिंग काय असतं, अर्थिंगचा रेजिस्टन्स किती पाहिजे, हे सगळे प्रश्न जे आहेत ह्या वायरिंग आणि अर्थिंग पासून बनलेले होते. ओके. तुमचं ह्या गेज मध्ये किती केस वायरिंग असते, हे सगळं तुम्हाला अर्थिंग आणि वायरिंग वरनं 7, म्हणजे वायरिंग पण हा महत्वाचा टॉपिक आहे. ओके. त्यानंतर
ओके, त्यानंतर तुम्हाला इतर मधनं 3 प्रश्न विचारले होते. इतर मधनं किती प्रश्न विचारले होते? 3 प्रश्न विचारले होते. आणि मेजरमेंट बघा, मेजरमेंट एक मिसलेनियस इतर मध्येच घेऊ, त्यातनं एक प्रश्न विचारला होता. मेजरमेंट म्हणजे मापन, तुम्ही पॉवर कशाने मोजता, बरोबर आहे का, कोणता मीटर असतो, किंवा व्होल्टेज कशाने मोजता. आपण ह्यावर एक बेसिक लेक्चर घेऊ मेजरमेंटचं, त्यामध्ये सगळे मेजरमेंट ह्यानी काय व्होल्टेज कशाने मेजर करायचं, AC व्होल्टेज कशाने मेजर करायचं, DC व्होल्टेज कशाने मेजर करायचं. ओके, मग मला वाटतंय की बघा आपण किती मार्काचं शिकलो. 16 आणि 3 19 आणि 8 27 28 आणि 7 28 आणि 2 30 35 आणि 7 42 आणि 3 45 46. 4 प्रश्न इकडचे तिकडचे होते, जे की इतर होते, जे सिलेबसला मला वाटत नव्हतं की इकडचे प्रश्न उत्तराचे होते प्रश्न, त्यावर काही प्रश्न विचारले होते. 3-4 प्रश्न असे थोडेसे फ्लिप्ट होते, म्हणजे जे की थोडे बाजूचे होते, म्हणजे डायग्राम दिलता काहीतरी, हा काय आहे हा काय आहे, ते पण सिलेबस मधलेच आहेत. पण जर सब्जेक्ट वाईज क्लासिफिकेशन केलं तर आपण ह्या सब्जेक्टला ह्या मार्कला असं क्लासिफाय करू शकतो. म्हणजे अभ्यास करताना तुम्हाला कुठं फोकस करायचं हे कळायला पाहिजे. हे प्रश्नाचं पूर्ण अनालिसिस आहे. ह्याच्यामधनं कोणत्या प्रत्येक विषयाचं शिकवताना प्रत्येक शिक्षक सांगेल की इलेक्ट्रॉनिक्स मधले कोणत्या टॉपिक मध्ये प्रश्न पडला होता, कारण व्हिडिओ फार लांब होतोय. डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स मधनं कुठनं हे 3 प्रश्न पडले होते. मी सांगेल की जेव्हा मशीन आणि पॉवर सिस्टीम मी शिकवेल तेव्हा मी सांगेल की तुम्हाला कुठनं प्रश्न पडले होते. हे सगळं महत्त्वाचं आहे. आणि आज आपण मशीनचा पेडला पण व्हिडिओज अपलोड करतोय, आणि आपण जे यूट्यूबवर चालू केलेलं आहे तिथं पण मी आज आपला जो ट्रान्सफॉर्मर सुरू आहे त्याचं 3रं लेक्चर अपलोड करतोय. त्याच्या पहिले तुम्ही पहिलं आणि दुसरं लेक्चर ट्रान्सफॉर्मरचं पाहून घ्या, कारण ट्रान्सफॉर्मरचं पहिलं दुसरं लेक्चर जर पाहिलं नसेल तर तुम्हाला 3रं लेक्चर काही समजणार नाही. आणि बघा, राहिलेलं मराठीला वेगळा तुम्हाला फॅकल्टी येईल, ते पेडला ऑलरेडी त्याचे व्हिडिओज अपलोडेड आहेत. ते फॅकल्टीज तुम्हाला मराठीबद्दल सगळी इन्फॉर्मेशन सांगतील, कसा अभ्यास करायचा, ॲप्टी बद्दल कसे पाहिजे, तर रिजनिंग बद्दल कसं करायचं. रिजनिंगचा आपण एक पॅरलली सुरू करू, ॲप्टीचा एक सुरू करू, आणि लवकरात लवकर ॲड यायच्या आधी आपला सिलेबस कसा कंप्लीट होईल. ॲड आल्यानंतर फक्त प्रश्नपत्रिका सोडवायच्यात, बरोबर आहे का. आणि अभ्यास करताना फक्त वाचन केलं हे नाही, तुम्ही जर 2 तास वाचन केलं तर 1 तास कमीत कमी पेपर सोडवा, म्हणजे सोडवाच. आणि जेव्हा ॲड येईल तेव्हा तुम्ही 1 तास वाचा आणि 2 तास प्रश्न सोडवा. प्रश्न उत्तर सोडणं भरपूर इम्पॉर्टंट आहे. आणि मला भरपूर जण क्वेश्चन बँकसाठी कॉल करतायत. प्लीज, अजून आम्हाला एक 15 ते 20 दिवस लागतील क्वेश्चन बँकसाठी. आम्ही तयार करतोय म्हणजे कुठलं कॉपी पेस्ट करत नाहीत. कशा प्रकारे महापारिषदने प्रश्न बनवले तशा प्रकारे आम्ही डिझाईन करण्याचा प्रयत्न करतोय. तरी तुम्ही आम्हाला प्लीज कॉलवर असं विचारू नका कधी येणार आहे, काय येणार आहे. आम्ही आल्यानंतर तुम्हाला येऊन नक्की सांगू. टेलिग्रामला अपडेटेड राहा. पेपरचा अनालिसिस जे केलेलं तो पेपर मी पूर्ण टेलिग्रामला टाकलेला आहे, प्लीज. आणि मी तुम्हाला सब्जेक्ट वाईज हे जसं लिहिलेलं आहे तसं मी अनालिसिस जे आहे पेपरचं टेलिग्रामला टाकणार आहे. त्यामुळे जाऊन खाली जे डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्रामची लिंक आहे त्याला जॉईन व्हा, आणि अपडेट तुम्हाला दररोज मिळत राहतील तिथं. ओके, आज इथंच थांबू. थँक्यू सो मच.